पुण्यात आस्क ओल्ड एज होम संस्थेच्या वृद्धाश्रमाच्या आडमुठेपणामुळे 16 वृद्धांची फरफट। ससून रुग्णालयातल्या उपचारानंतर सगळे वृद्ध अक्षरशः वाऱ्यावर। सांगलीच्या कुटुंबातील 10वीच्या मुलाची दिल्लीत आत्महत्या। शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट। पोलिसांकडून प्राचार्य आणि 3 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल। वसईमध्ये शाळकरी मुलीला जीवघेणी शिक्षा करणाऱ्या निर्दयी शिक्षिकेला अटक। हायकोर्टामध्ये ही याचिका। शाळेवर कारवाई करण्याची मागणी। गोंदियामध्ये 20 दिवसांच्या बाळाची चोरी झाल्याचा कांगावा करणारीच आई निघाली बाळाची मारेकरी। नोकरी करायची होती, मूल नको होतं म्हणून बाळाला नदीत फेकलं। क्रूर मातेला पोलिसांकडून अटक। कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंची दोन्ही मुलं आमने-सामने। पक्षासाठी 100% देणार असं नितेश राणेंचं आव्हान। तर आपलेच आहेत तर समोर का, असं निलेश राणेंचं प्रत्युत्तर। नाराजी नाट्यानंतर एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली। देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध तक्रार केल्याची माहिती। भेटून आल्यावर मात्र एकनाथ शिंदे रडणारा नाही लढणारा असं वक्तव्य। ठाकरे बंधूंचं युतीच्या दृष्टीनं मोठं पाऊल। मुंबईमध्ये मनसेला 70च्या आसपास जागा सोडण्याची उद्धव ठाकरेंची तयारी। जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची माहिती। बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार। नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10व्यांदा शपथ घेणार। मोदी, शहा, फडणवीस आणि अजित पवारही सोहळ्याला उपस्थित राहणार। कानपूरमध्ये जबरदस्तीनं चुंबन घेणाऱ्या महाभागाची तरुणीनं जीभ चावली। रक्तबंबाळ झालेल्या लंपट तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू। जपानमध्ये 170हून अधिक घरांना भीषण आग। लष्कराचा हेलिकॉप्टर बोलवून आग विझवण्याचे प्रयत्न। कित्येक किलोमीटरपर्यंत आगीच्या ज्वाळा दिसत होत्या।